चॅनल फौजी वाईब्स वतीने. तर आज आम्ही एक ट्रिपला चाललो आहे. खूप महत्त्वाचं, खूप छान व्हिडिओ होणार आहे. प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा. तर आम्ही आलो आहे गुजरातला. हे बघू शकता, हे सगळं आर्मी बेस आहे. तर ट्रिपला चाललो आहे मी, माझा हजबंड, माझ्या बहीण आणि तिचा हजबंड. आम्ही सगळे पोरं मिळून आपण ट्रिपला चाललो आहे. ट्रिपला कुठे? गुजरात. म्हणजे गुजरातचं जवळ, म्हणजे अक्षरशः 1.5 तासाचा अंतरवर पावगडा कालिका देवी माताचं मंदिर आहे. हा मंदिर खूप जुना आहे आणि खूप शक्तिपीठातला एक शक्तिपीठ म्हणून नाव आहे ह्याला. पावगड मंदिर म्हणजे एक बघायलाच हे होतं, कारण एवढं पॉवरफुल वाईब्स आहेत ना तिथे. हे बघू शकता, डोंगर दिसतं ना, ते पावगडा किल्लाच आहे. हा पावगडा आहे ना, हे कुठे येतं म्हणजे पंचमहल म्हणून गुजरातमध्ये एक डिस्ट्रिक्ट आहे, तिथे येतो. एक छोटंसं गाव आहे, खूप सुंदर गाव आहे. बघू शकता तुम्ही. आता ऑलमोस्ट आम्ही जवळपास आलेलो आहोत पावगडाला. बघू शकता किल्ला वगैरे सगळं दिसायला लागले. खूप सुंदर असं आहे. खूप बघू शकता तुम्ही किती छान किल्ले वगैरे सगळे आहेत. तर इथं पावगडाला यायचं असेल तर तुम्ही 4 व्हीलरने यायचं येत असाल तर पूर्ण गडापर्यंत तुमचं 4 व्हीलर जाणार नाही. इथे कंपल्सरी एस टीने प्रवास करावा लागतो, कारण इथं रूल्स तसंच केलेलं आहे. कारण गडावरती असल्यामुळे काय होतं की ॲक्सिडेंट व्हायचं, प्रायव्हेट गाडी घेऊन गेले तर ॲक्सिडेंट व्हायचं शक्यता असतो. म्हणून त्यांनी फक्त एस टी ठेवलं आहे. तुम्हाला एस टीनीच प्रवास करावा लागेल. हे बघा, आम्ही एस टीने प्रवास करून मग रोपवेचं लाईनमध्ये उभे आहे. ऑनलाईन रोपवेचं बुकिंग केलं होतं तरी पण आम्हाला एवढं गर्दी भेटतं. जर तुम्ही पण येत असाल तर सांगते तुम्हाला, अक्षरशः 2 तास रोपवेमध्ये आम्ही उभं होतो, कारण एवढं गर्दीच होतं. कारण आम्ही गेलो होतो संडेला. अजून एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही येत असाल तर प्लीज सॅटर्डे संडे येऊ नका. बघू शकता, आमची क्रिदू खूप थकली होती तरी पण मस्त एन्जॉय करत होती. तर इथं एकच अवेलेबल आहे की तुम्ही बसनी वरती यायचं आणि तिकडून तुम्हाला रोपवेचं बुकिंग करावं लागतं. जर तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग केलं तर एवढं गर्दी भेटतो. सपोज तुम्ही ॲडव्हान्स बुकिंग पण नाही केलं तर तुम्हाला अजून खाली 2 तास वेट करावा लागतो. आम्ही ऑनलाईन बुकिंग करून पण एवढं गर्दीमध्ये आहे. आणि अजून एक म्हणजे एक्सपिरियन्स, आम्हाला वर्स्ट एक्सपिरियन्स म्हणजे बसमध्ये इतकं गर्दी होतं ना, भयानक गर्दी होतं. खूप त्रास झाला आम्हाला. इथं बघू शकता तुम्ही पावगडचा महिमा त्यांनी उल्लेख केलेला आहे. पावगड म्हणजे पावगड नाव का पडलं, म्हणजे पावगड मीनिंग काय आहे, म्हणजे पवन का वास म्हणतात. म्हणजे इथं खूप वेगाने हवा चालतो म्हणून त्याला पावगड म्हणून नाव आहे. आणि 51 शक्तिपीठातलं एक शक्तिपीठ म्हणून मानलं जातो. आणि हे आहे ना शक्तिपीठ जे आहे, समुद्र तळापासून 800 फीट वरती आहे मंदिर. तर खूप जुनं काळातलं 10th आणि 11th सेंचुरीजचं हे मंदिर आहे. खूप जुनं मंदिर आहे. तर इथं जायला तुम्हाला बघू शकता रोपवे आहे. हे रोपवे पण आहे ना, तुम्हाला पूर्ण मंदिरापर्यंत नाही घेऊन जाणार, फक्त अर्धा गडपर्यंतच आहे रोपवे. बघू शकता. आता वे टू बोर्डिंग मार्ग दाखवतात, तर आता बोर्डिंग आम्ही करणार आहे. रोपवेचं खूप छान एक्सपिरियन्स भेटला. आजूबाजूला डोंगर आणि इतकं खोल होतं ना, खूप म्हणजे बघून जर अंगावरती काटा यायचे. तर आम्ही लाईनीत उभे होतो. एक साईडने रोपवे येणाऱ्यांसाठी होतं, एक साईडने जाणाऱ्यांसाठी होतं. तर इथं 6 मेंबर्स बसू शकता. आणि इथं रूल्स वगैरे सगळं आहे. 5 kg वरती तुम्ही बॅग कॅरी नाही करू शकत. तुम्ही जर सपोज बॅग घेऊन जात असाल तर वजन 5 kgच असायला पाहिजे. तर खूप छान होतं एक्सपिरियन्स. आणि फायनली आम्ही पण बसायला लागलेत. बघू शकता रोपवे एकामागे सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत चालू असतो. तर तुम्ही कधी पण जाऊ शकता. फक्त एकच सॅटर्डे संडे प्लीज जाऊ नका, कारण खूप गर्दी होतं. आम्हाला पण खूप गर्दी भेटलं. तुम्ही नक्की व्हिजिट करा. हे पावगड शक्तिपीठ आहे ना, खूप पॉवरफुल आहे. जर तुम्ही जे काय मागणार ना मन्नत, ते डेफिनेटली 100% पूर्ण होणार. पण देवीचं दर्शन घ्यायचं खूप कठीणदायक आहे, कारण आम्ही अनुभवलं.
असंच आहे ना, कारण देवी असं सहजासहजी कुणाला पण दर्शन देत नाही. खूप कष्ट केलं आम्ही, खूप म्हणजे बस एक्सपिरियन्स होता ना, खूप खूप बेकार होतं. लहान पोरांना जर तुम्ही घेऊन जात असाल ना, खूप त्रास झाला. त्याच्यानंतर हे 2 तासाचं रोपवेचं लाईन, मग परत वरती स्टेप्स चढून जायचं. खूप म्हणजे होतं, हे अनफॉर्गेटेबल मेमरी होता आमच्यासाठी. तर बघा आता आम्ही रोपवेसाठी वेट करत होतो, कारण आमचं लाईन आलं होतं. तर बघा आम्ही बसलो, खालतून वरती जात होतं. तर मिस्टर म्हणत होते व्हिडिओ कर. असं थोडंसं घाबरली होती मी ॲक्च्युली, कारण थोडंसं रोपवे हलत होता. कारण 6 जणांचा वेट बॅलन्स करायला त्याला वेळ लागतो. तर हे बघा खूप छान असं जात होतं वरती. म्हणजे तुम्ही वरून खाली बघितलं ना, झाडं बघा किती छोटे छोटे दिसत होते, म्हणजे खूप छोटे छोटे वाटत होते. आणि सपोज समजा वरून कुणीतरी खाली पडला तर तुमचं बॉडी पार्ट्समधलं एक पण पार्ट्स भेटणार नाही, एवढं खोल होता. तर जसं जसं वरती जात होतो तसं तसं थोडंसं छाती धडधड भरत होतं. कारण भीती पण वाटत होतं, कारण पहिल्यांदा जास्त एवढं उंचवरती आपण रोपवेचा प्रवास करत होतो. छोटं मोठं रोपवेचा प्रवास केलेले आहे आम्ही. इथं बघू शकता खाली डेवोटीज आहे ना, चालत यायला लागले. म्हणजे इथं 2 ऑप्शन आहे. जर तुम्ही जर कॅपेबल नसाल तर चालत यायचं, तुम्ही रोपवेने येऊ शकता. आणि चालत यायचं असेल तर तुम्ही 2000 स्टेप्स चढून वरती यावं लागेल. तर आम्ही काय विचार केला, कारण आमच्याकडे लहान पोरं बाळं होते, म्हणून आम्ही रोपवेचं ऑप्शन चूज केला. जर समजा तुम्हाला यायचंच असेल तर तुम्ही चालत येऊ शकता. तर खूप छान असं रोपवेचा प्रवास आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि या इथं निसर्गाचं जे निसर्ग आहे ना, त्याचा आनंद तुम्हाला नक्की भेटेल. म्हणजे आस्वादा, निसर्गाचा जे आनंद आहे ना, आस्वादा. पण एवढंच की सॅटर्डे अँड संडे सोडून, मी 3-4 वेळा सांगितले सॅटर्डे संडे सोडून या. आणि तिथं एक गाईड्स होते, त्यांनी सजेस्ट केलं आम्हाला की तुम्ही पावसाळ्यात या, खूप छान वाटतं इथं वातावरण. बोलले पण पावसाळ्यात थोडं रिस्की पण आहे कारण स्टेप्स चढून जावं लागतं आपल्याला जर लहान पोरांना वगैरे घेऊन गेलं तर खूप रिस्की आहे. तर फायनल मी वरती जात होतो, बघू शकता. आणि बघा खाली डोंगर किती खोल आहे, बापरे. मी तरी खूप घाबरली होती. मी तर असं म्हणजे देवीला आतनं मागत होती, देवी म्हणजे सुखरूप आम्हाला तुझ्यापर्यंत घेऊन जा. कारण खूप भीती तरी खूपच बघा झाडं किती छोटे छोटे वाटत होते. आणि हा व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला नक्की सांगा. चॅनलमध्ये नवीन आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. हे बघा आता आम्ही चालायला लागलो, आता स्टेप्स सुरू झाल्या. म्हणजे फक्त अर्धा डोंगरवरती, म्हणजे आपला अर्धा गड आहे ना, तिथपर्यंतच आपल्याला रोपवे आहे. पुढे तुम्हाला चालतच जावं लागतो. हे बघा आता मंदिरला जायचं स्टेप्स सुरू झाले. म्हणजे इथे तुम्हाला 250 300पर्यंत स्टेप्स भेटेल. स्टेप्स म्हणजे कसं आहेत ना, ते थोडंसं गॅपमध्ये आहे. बघू शकता आमचा अथर्वाचा स्टाईल मारत होता. आणि आजूबाजूला सगळं मंदिराचं जे साहित्य तुम्हाला सामान पाहिजे सगळं भेटेल. म्हणजे बाकीचे कसं नॉर्मल मंदिरात जवळ आजूबाजूला जे असतं ते सगळं होते, बांगड्या, देवीचं नारळ, कुंकू, फुलं, हे सगळं. तर जसं जसं मी वरती चढत गेलो आणि इतकं गर्दी होतं ना, त्याच्यातच आम्ही गेलो. कारण एकच आमचं डेडिकेशन होतं की देवीपर्यंत काहीही होऊ दे, देवीचं दर्शन घ्यायचं, देवीपर्यंत जायचंच. तर आम्ही बघा चढत होतो असं. आणि खूप थकलेलो आहोत, कारण सकाळी 4ला उठलेलो आणि 6 वाजताच आम्ही सोडलेलो. असं वाटलं होतं की गर्दी नसेल, पण खूप गर्दी भेटला आम्हाला. तर आजूबाजूला गेट होते, गेटला ना जे मन्नत मागून ते बांधलेले होते. तुम्ही पण इथं आले तर बांधू शकता. तर मी पुढे बांधली. आणि इथं बघा आजूबाजूला म्हणजे मेन म्हणजे क्लायमेट चांगलं होतं. इथं शिवचं छोटंसं मंदिर आहे, तिथं दर्शन घेतला. आणि वरती बघा स्टेप्स चढायला लागलो. हे आहे मेन मंदिरापर्यंत जायला स्टेप्स आहे. बघा आता वरून तुम्हाला खाली व्ह्यू दाखवते. इतकं म्हणजे हवा इतकं होतं ना, ते पावगड म्हणतात ते, म्हणजे पवनचं स्थान आहे तिथं, म्हणून ते खरंच आहे. वरती जसं जसं तुम्ही जाणार तसं खूप थंड वाटत होतं, एकदम थंड. तर बघू शकता, हे बघा इथं छोटंसं लेक आहे आणि आजूबाजूला पूर्ण डोंगर. आणि इतकं छान हवा सुटलेलं ना, असं वाटत होतं की बाबा आम्ही वरतीच आलो. खूप छान सुंदर हवा सुटत होतं, खूप थंड वातावरण, एकदम शांत मन.
इथं डेफिनेटली तुम्ही एकदा व्हिजिट करा. आता बघा गर्दी किती लागतो. मेन जे आहे मंदिर तिथं चाललो आहे मी. तर डेवोटीज पण खूप येतात इकडे. गुजराती लोकं तरी खूप मानतात या देवीला, कारण जे मागतात ते डेफिनेटली ती देवी देते असं आहे. म्हणून गुजराती लोकं खूप मागतात आणि वेगवेगळ्याचे स्टेटचे पण येतात. महाराष्ट्राचे मला 2-3 भेटलेले. तर बघा मेन आहे एंट्रन्स इथं. आणि तुम्हाला अजून एक मोठे फोटोग्राफी अलाव आहे. तुम्ही फोटोज वगैरे काढू शकता. इतकं गर्दी होताना लोकं फोटो काढतच बसलेले. शेवटी माझ्या मिस्टरनी एवढं ओरडले आणि आवाज दिले त्यांना की क्यू सरका आगे असं म्हणत होते. कारण काय ना, इतकं गर्दी होतं, सरकतच नव्हतं. सगळे लोक आतमध्ये फोटो काढत सेल्फी काढत बसलेले. सो फायनली आम्ही देवीपर्यंत पोचलो. देवीचं माझा एकच इच्छा होता की बघू शकता तुम्ही इतकं सुंदर देवीचं आहे ना मंदिर. हे बघा किती छान आर्ट केलं त्यांनी, किती छान कलाकृती. म्हणजे त्या सेंच्युरीमध्ये इतकं छान मंदिर बांधले. तर माझी बहीण व्हिडिओ करत होती. मला इतकं त्यांचं कलाकृती आवडलं ना, बाप रे, इतकं म्हणजे टॅलेंट तेव्हापासूनच आहे. तर खूप छान. आणि देवी समोर दिसते बघा. खूप सुंदर असं देवीचं दर्शन झालं. हे बघा मंदिर बाहेरून खूप छान आहे बघा. देवी माता, कालिका माता दिसते. तिचं ब्लेसिंग्स घ्या. मला खूप आवडलं. आणि ओव्हरऑल व्ह्यू बघा, खूप छान असं दर्शन झालं. तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं सांगा. खूप मी व्हिडिओ काढायला वगैरे खूप स्ट्रगल घेतले. प्लीज एक सपोर्ट द्या आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. असंच नवीन नवीन व्हिडिओ नक्की घेऊन येईन, तुमच्यासोबत शेअर करेन. आणि पावगड कालिका माताचं मंदिर कसं वाटलं सांगा.